नमस्कार मंडळी, तुम्ही म्हणसाल आज काय विषय आहे, तर ही दोघं आपल्या सोबत आहेत बघा. आपण निघालो आज विकासच्या लग्नाला. सौरभ म्हणला आमचा पण जरा व्हिडिओ काढ. घाटाचा एक गगनबावडा घाटातनं खाली उतरताना जरा व्हिडिओचा नजारा घेतला. घाटाचा रस्ताला एक नंबर टॉपचा रस्ता झाला आता, त्यामुळं काय नादच खुळा रस्ता होता. आम्हाला पोचायला जरा उशीरच झाला. 6च्या हळदी होत्या, 7 वाजता पोचलो आम्ही. मग काय गेले लगेच तयारीच आमची. लगेच नवरदेवाला पाटाव बसावला. तुझं तू काम कर म्हणलं तिकडं. आता आम्ही झालो मोकळा. आता दुसऱ्या दिवशी नवरदेवाला मंडपात सोडून आम्ही निघालो फिरायला. जरा राजकारणाचा विषय निघाला. 2 एकत्र होतं गडी. म्हणलं काय पुढच्या वर्षीनुसार राडाच करायचा. दोघाची इक्की झालती. बरं आम्ही हाय म्हणलं तुमच्या मागं. हे बघा आमचा नजारा कसा आतनं सौरभबाई सारखी दाढीच दाखवत होता. अहो भावाची दाढी एक नंबर आहे. नंतर अमोल बोलला थांबा मी तुमचा समोरनं व्हिडिओ घेतो. अमोल म्हणला जरा मागचं काळं दिसतंय. त्याला म्हणलं अरे आमचं थोबाडच काळं आहे, तर आम्ही काळं दिसणार. हे बघा नजारा कसा रस्ता आहे बघा कोकणातला. अहो रस्ते एकदम टॉपचा विषय आहे इकडं. नंतर पोचलो बघा नर्सरी जरा रोपं घ्यायची होती गड्यांना. अहो कोकणात आलं की रोपं घेतल्याशिवाय काय करमत नाही. रोपं आपल्याकडे एवढी स्वस्त नाही. ते ज्यांना कोणाला रोपं पाहिजे ते त्यांनी आमच्याशी संपर्क साधा. हे बघा कमळाचे फुलं. गावाला आणायचा विचार करत होतो, पण लावायची कुठं. बरकंदीच्या तलावात न्यावं लागतील लावायला. आम्ही राहतो लांब, तलावर राहतो वर. मग तलावात पाणी आटलं कुठं काय करायचं. मॅडम म्हणल्या माझा काय व्हिडिओ काढू नका, तुम्ही ते आंब्याचा व्हिडिओ काढा, माझ्याकडे काय येऊ नका. मग ठीक आहे मॅडमला म्हणलं तुमचा व्हिडिओ काढत नाही, आम्ही आंब्याचा काढतो. जरा माऊली भाऊनी जरा डिस्कशन करून मॅडमसोबत जरा रेट कमी केला आणि रोपं घेतली बघा. 5-25 रोपं घेतली आणि चला म्हणलं. आंबा, पेरू, चिकू तुम्हाला पाहिजे ती रोपं एकदम स्वस्त दरामध्ये इकडे कोकणात दापोली, नंतर रत्नागिरी, देवगड या साईडला आणि एकदम गॅरंटीची रोपं भेटतात बघा. गड्याने आंब्याची रोपं काढली. त्याच्यानंतर म्हणले आम्हाला फणस पाहिजे. ही बघा फुलाची झाडं पण आपल्याकडे काही टिकत नाही. ती याला कसं एकदम बंगला टाईपमध्ये आपलं घर पाहिजे. आपलं घर जरा बारीक आहे हो, त्यामुळे ही आपल्या दारात काही शोभत नाही असलं. त्यामुळे म्हटलं फक्त आपण इथेच बघून घेऊ, घरी काही न्यायला नको. हे फूल एक नंबर मला आवडलं कमळाचं. लई माझी इच्छा होती आणायची, पण न्यायचं कुठं, लावायचं कुठं हा मोठा विचार पडला होता. कारण उन्हाळ्यात आमच्याकडे प्यायला पाणी नसतं आणि कमळ लावायचं कुठं. एक नंबर इकडं झाडं आलती, रोपं आलती. असं वाटत होतं ही नर्सरी सगळी उचलावी आणि आमच्या गावाला न्यावी. पण परत विचार येतो की गावाला नेऊन करायचं काय, हे कुठं ठेवायचे रोपं, यांना कोण सांभाळायचं. हा एक आंबा बघा, एकदम लहानच आंबा, एकदम छोटंसं झाड आहे बघा, पण त्याला आंबे लागलेत. अहो निसर्गाची किमया एक नंबर आहे. तिकडचं हवामानच एक नंबर आहे. आपल्याकडच्या हवामानात आणि तिकडच्या हवामानात खूप बदल आहे. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.